नमस्कार. 10वी बोर्ड परीक्षा ही उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे, ही वस्तुस्थिती आहे. दरवर्षी महाराष्ट्रातून जवळजवळ 15 ते 16 लाख विद्यार्थी 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरत असतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की या अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 1% विद्यार्थी अर्ज भरून देखील परीक्षेला बसतच नाहीत. दरवर्षी महाराष्ट्रातून जवळजवळ 5 ते 6 लाख विद्यार्थी या 10वी बोर्ड परीक्षेत अनुत्तीर्ण होत असतात आणि आपल्या आयुष्यातल्या अनेक संधी गमावून बसत असतात. असं अपयश आपल्या पदरात पडू नये आणि आपल्या आयुष्यातल्या अनेक संधी आपण गमावून बसू नये यासाठीच चाटे कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा प्राध्यापक मच्छिंद्र चाटे यांना आपण आज इथे आमंत्रित केलंय. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्या सर्व विद्यार्थी वर्गाला 10वी परीक्षेचं महत्त्व तुम्ही समजावून सांगावं असं आम्हाला वाटतं. आपण जो एक महाराष्ट्रासाठी शैक्षणिक पॅटर्न स्वीकारलेला आहे याला 10+2+3 किंवा 4 किंवा 5 असं म्हणतात. बरोबर. 10+2+3+4+5. हो. तर हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नचा अर्थ असा की 10वी पर्यंतचं शिक्षण हे शालेय शिक्षण +2 म्हणजे ज्युनियर कॉलेज. बरोबर. ज्याला आपण 11वी 12वी म्हणतो आणि पुढचं +3-4-5 हा डिग्री कोर्स. शालेय शिक्षणामध्ये 1ली ते 10वी असा 10 वर्षांचा समावेश होतो आणि महाराष्ट्रातून जवळजवळ 1 करोड विद्यार्थी हे 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेत असतात वेगवेगळ्या शाळांमधून. आणि या सगळ्या परीक्षांचं राज्य पातळीवर व्यवस्थित मूल्यमापन करणारी राज्य पातळीवरची 10वी बोर्ड परीक्षा ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. बरोबर. आणि एकदा विद्यार्थी 10वीची परीक्षा पास झाला किंवा एकदा त्याने 10वीची परीक्षा दिली किंवा त्या विद्यार्थ्याची इच्छा असो किंवा नसो, तुला 10वी बोर्ड परीक्षेत किती टक्के गुण होते हा प्रश्न त्याला शेकडो वेळा विचारला जाणार आहे. खरं. आणि जर त्या विद्यार्थ्याला चांगली टक्केवारी असेल तर तो ताठ मानेनं सांगतो की मला 90% होते, मला 92% होते, मला 95% होते. पण ज्या विद्यार्थ्याला अशी टक्केवारी नसते तो आपला शांत बसतो किंवा खालच्या मानेनं सांगतो मला 55%च होते, मला 45% होते किंवा मी 10वी पास झालोच नाही किंवा उत्तर टाळतो. आता आयुष्यात जेव्हा केव्हा 10वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला मी एकच सांगेल की आयुष्यात तू आता 10वीची परीक्षा देणार आहे आणि जर 10वीची परीक्षा देणार आहे तर 10वी बोर्ड परीक्षेत तुला किती टक्के गुण मिळाले होते या प्रश्नाचं उत्तर ताठ मानेनं द्यायचं की निरुत्तर व्हायचं की खालच्या मानेनं उत्तर द्यायचं हे तुम्ही 10वीची परीक्षा द्यायच्या किमान 1 वर्ष अगोदर ठरवलं पाहिजे. कारण ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे आणि आपल्या शालेय शिक्षणामध्ये 3 भाषा विषय शिवाय गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र असे 3 विषय असं एकूण 6 विषयांचा अभ्यास हा शालेय शिक्षणात केला जातो आणि त्या शालेय शिक्षणाचं अंतिम मूल्यमापन करणारी 10वी बोर्ड परीक्षा ही खरोखरच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते. 10वीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल कसा लागतो तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 विभागीय मंडळ आहेत. त्यातलं मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर असे 8 विभागीय मंडळ आहेत. दरवर्षी 10वी बोर्ड परीक्षा होते तेव्हा निकाल जाहीर करताना ह्या 8 विभागीय मंडळातून साधारणतः 100 मुलं अशा 100 मुलांची एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते आणि 100व्या मुलाला जे मार्क आहेत तेच मार्क असणारी इतर मुलं पण त्या गुणवत्ता यादीत समाविष्ट केली जातात. अशा 8 विभागीय मंडळांच्या 8 गुणवत्ता याद्या प्रसिद्ध होतात. दरवर्षी गुणवत्ता यादीत एवढी मुलं आल्याचं आपल्याला निकालाच्या त्याच्यावरून स्पष्ट दिसतं. पण ही संख्या महाराष्ट्रातून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 800 ते 850 असते. परंतु गुणवत्ता मोजण्याचे आणखी काही निकष आहेत. जो 75% वर गुण मिळवतो
त्याला आपण प्रावीण्यानं उत्तीर्ण होणं असं म्हणतो. जो विद्यार्थी 60 ते 75% दरम्यान गुण मिळवतो त्याला आपण प्रथम श्रेणीनं उत्तीर्ण होणं असं म्हणतो. जो विद्यार्थी 45 ते 60% दरम्यान गुण मिळवतो त्याला द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणं असं म्हणतो. आणि जो विद्यार्थी 35 ते 45% दरम्यान गुण मिळवून उत्तीर्ण होतो त्याला आपण पासिंग श्रेणीनं किंवा तृतीय श्रेणीनं उत्तीर्ण असं म्हणतो. आणि जो मुलगा एका किंवा सगळ्याच विषयात 35 पेक्षा कमी गुण असतात ती विद्यार्थी आपण अनुत्तीर्ण म्हणतो. तर जी काही 15-16 लाख विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात, या 15-16 लाख विद्यार्थ्यांपैकी 4 ते 6 लाख विद्यार्थी म्हणजे जवळजवळ 30 ते 50%, 30 ते 40-45% दरम्यान हा आकडा जातो. एवढे विद्यार्थी या परीक्षेत चक्क अनुत्तीर्ण होतात. आणि अनुत्तीर्ण होण्याचं मुख्य कारण असतं गणित आणि इंग्रजी हे विषय, की ज्याच्यामुळं अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्यात खूप मोठी असते आणि लाखो विद्यार्थी दरवर्षी 10वीच्या बोर्ड परीक्षेत नापास होतात. द्वितीय आणि तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठी असते. 10वीच्या परीक्षेत विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाला किंवा पासिंग श्रेणीनं पास झाला ही काही त्या विद्यार्थ्यांनी कौतुकाने सांगावी अशी गोष्ट नाही. पण 2 लाख विद्यार्थी मात्र 10वीची बोर्ड परीक्षा ही प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होतात. आणि किमान हे विद्यार्थी तरी थोडासा अभिमानानं सांगू शकतात किंवा मी प्रथम श्रेणीने 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालो. परंतु 75% वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फार फार तर 1 लाखाच्या आसपासही कधी पोहोचत नाही. इतक्या कमी संख्येनं विद्यार्थी प्रावीण्याने उत्तीर्ण होतात. आणि मग जसजसं वर जातो आपण 80% वर गुण मिळवलेली विद्यार्थी तर ही संख्या ही जेमतेम 50,000च्या आसपास राहते. नंतर मग जसं वर जाऊ आणखी 90% वर गुण मिळवणारे विद्यार्थी तर राज्यातून 90% वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 1000च्या आसपास, थोडी कमी जास्त कधी एखाद्या वेळेस वाढते थोडीफार, पण 1000 विद्यार्थी 90% वर गुण मिळवतात. आपण आणखी वर गेलो 94% वर गुण मिळवणारे विद्यार्थी तर या विद्यार्थ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजावी इतकी कमी कमी होत जाते. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी ही 10वीची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपोआप चालून आलेली असते. आणि त्यामुळं या संधीचं सोनं करायचं की नाही, कारण 10वीच्या परीक्षेवरून पॉलिटेक्निकचे ऍडमिशन अवलंबून असतात. 10वीच्या परीक्षेवरून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स घ्यायचं हे ठरतं. 10वीच्या गुणांवरून तुम्हाला कोणतं कॉलेजला प्रवेश मिळणार ही गोष्ट निश्चित होते. नंतर मग 12वीमध्ये तुम्ही कुठलं कॉलेज निवडता ते पाहता. आणि मग तुम्हाला विज्ञान शाखेत जायचं, आर्ट्स शाखेत जायचं, वाणिज्य शाखेत जायचं की पॉलिटेक्निकला जायचं, एखादा डिप्लोमा करायचा की इतर दुसरा कुठला कोर्स निवडायचा किंवा एखादा कॉम्प्युटर, संगणन अशा क्षेत्रात कुठं प्रवेश घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी ठरवताना आणि विशेषतः बऱ्याच वेळा विद्यार्थी 10वीत कमी टक्केवारी असते आणि नंतर मग त्याला प्रॉब्लेम होतात. आणि अनेक वेळा कुठेही तो गेला की त्याला पहिला प्रश्न हाच विचारला जातो की तुझी 10वीची टक्केवारी काय. ज्या ज्या उमेदवारी अर्जावर शैक्षणिक अर्हता लिहायची असते त्या ठिकाणी 10वीची टक्केवारी किती आणि सर्टिफिकेट सोबत जोडा असा मुद्दा असतोच. त्याच्यामुळं आयुष्यातल्या अनेक शैक्षणिक भवितव्य घडवण्याच्या संधी ह्या 10वी बोर्ड परीक्षेमुळे निर्माण होतात. आणि त्यामुळं कुठल्याही विद्यार्थ्यांनी आणि खास करून त्यांच्या पालकांनी या परीक्षेकडं किरकोळ नजरेनं किंवा कॅज्युअल अप्रोचनं अजिबात पाहू नये, गांभीर्यानं पाहावं. पण स्पर्धेत उतरणं ही एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे अशा अर्थानं या परीक्षेकडं आणि या 10वीच्या परीक्षेकडे पाहिलं पाहिजे. आता या परीक्षेची ज्याच्यामुळे आपल्याला अनेक संधी आयुष्यात उपलब्ध होणार असतात किंवा आपण त्या संधीपासून वंचित होणार असतो, ही इतकी महत्वाची जी परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी कशी करावी? या परीक्षेचं स्वरूप प्रथम सांगतो की 10वी बोर्ड परीक्षा महाराष्ट्रामध्ये ही सध्या 750 गुणांची परीक्षा असते आणि 6 विषय असतात. 6 विषयामधले 3 विषय भाषा विषय असतात. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा मराठी हा प्रथम भाषा असतोय आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी ही प्रथम भाषा असते आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची कुठलीही एक प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असते. नंतर द्वितीय भाषेमध्ये हिंदी, संस्कृत किंवा हिंदी संस्कृत मिक्स किंवा गुजराती अशा भाषा द्वितीय भाषा म्हणून घेता येतात. आणि तृतीय भाषा जी असते
ती मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याची तृतीय भाषा असते इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याची तृतीय भाषा असते मराठी. ह्या 3 भाषा विषयांचे 100 गुणांचे 3 तासांचे 3 पेपर्स असतात आणि हे 300 गुण झाले. त्याच्यानंतर मग जे 3 विषय येतात, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र, तर हे विषय 150 गुणांचे असतात. गणित या विषयामध्ये 2 उपविषय असतात. एक बीजगणित हा विषय असतो, त्याची 75 गुणांची प्रश्नपत्रिका असते आणि ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2.5 तासांचा वेळ दिला जातो. भूमिती हा विषय उपविषय हा पण 75 गुणांचा असतो आणि ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सुद्धा 2.5 तासांचा वेळ दिलेला असतो. तर अशा प्रकारे गणिताचं 150 मार्काची परीक्षा असते. विज्ञान हा विषय 150 गुणांचा असतो. याच्यामध्ये 3 उपविभाग असतात. पहिला विभाग म्हणजे विज्ञान 1 हा 60 गुणांचा पेपर असतो. दुसरा विभाग असतो विज्ञान 2 हा 60 गुणांचा पेपर असतो. हे दोन्ही पेपर सोडवण्यासाठी प्रत्येकी 2.5 तासांचा वेळ दिला जातो. आणि विज्ञानामध्ये 30 गुण असतात प्रात्यक्षिकांना, म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये करायचे. त्या शाळांमध्ये ह्या प्रयोगशाळा परीक्षांचं आयोजन केलं जातं आणि विद्यार्थ्यांना 30 पैकी गुण दिले जातात. तर असं हे 60 अधिक 60 अधिक 30 असं 150 हे विज्ञानाचे गुण असतात. आता याच्यानंतरचा जो शेवटचा विषय येतो हा सामाजिक शास्त्र किंवा सोशल स्टडीज. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याचे विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र हे विषय मराठी भाषेतून असतात. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याचे हे 3ही विषय इंग्रजी भाषेतून असतात आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे हे विषय इंग्रजी भाषेत असतात. आणि त्यातला सोशल सायन्सेस ह्या विषयाला स्वतःची मातृभाषा किंवा इंग्लिश या स्वरूपाचा एक चॉईस काही शाळांमध्ये उपलब्ध असतो. तर हा जो सोशल सायन्सेस हा विषय आहे, हा सोशल सायन्सेस हा विषय सुद्धा सामाजिक शास्त्र, त्यातली पहिली प्रश्नपत्रिका असते 75 गुणांची, ही इतिहास आणि नागरिक शास्त्रावर असते. इतिहासावर 50 गुण असतात, नागरिक शास्त्रावर 25 गुण असतात. असं 75 गुणांची पहिली प्रश्नपत्रिका, जी सोडवण्यासाठी पण 2.5 तासांचा वेळ असतो. आणि दुसरी प्रश्नपत्रिका असते भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयांची. तर याच्यामध्ये सुद्धा 75 गुण असतात, ती सोडवायला पण 2.5 तास वेळ दिलेला असतो. भूगोलावर 50 गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि अर्थशास्त्रावर 25 गुणांचे प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र ह्या 3 विषयांना 450 गुण असतात आणि भाषा विषयांचे 300 गुण, असं मिळून साधारणतः एक 750 गुणांची परीक्षा होते. आणि महाराष्ट्रामध्ये 10वी बोर्ड परीक्षेचं आयोजन हे साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही परीक्षा सुरू होते आणि जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी किंवा तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल घोषित होत असतो. या परीक्षेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या आसपास असते. ज्या विद्यार्थ्यांना बाहेरून या परीक्षेला बसायचे, अगदी कुठल्याही शाळेतून खाजगीरित्या फॉर्म भरता येतो किंवा विभागीय मंडळाच्या कार्यालयामध्ये जाऊन विद्यार्थी किंवा पालक त्याचे स्वतः डायरेक्ट फॉर्म भरू शकतात. अशा पद्धतीला जो फॉर्म असतो त्याला 17 नंबरचा फॉर्म म्हणतात. आणि हा फॉर्म भरून बाहेरचे जे प्रायव्हेट स्टुडंट किंवा बाहेरून बसणारे विद्यार्थी असतात हे सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात आणि त्यांना पण हेच पेपर द्यावे लागतात. परीक्षेचं स्वरूप असंच असतं. या परीक्षेला बसण्यासाठी वय मर्यादा 14 असते आणि तो विद्यार्थी 7वी पर्यंत शिकलेला असेल नसेल, 4थी पासचं प्रमाणपत्र त्याच्याजवळ असलं तरी तो बाहेरून ही परीक्षा देऊ शकतो आणि 10वीची परीक्षा उत्तीर्ण करू शकतो. तर बाहेरून पण. आणि बऱ्याच वेळा शाळांमध्ये 8वी 9वीला मुलांना खूप नापास केलं जातं आणि अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा बाहेरून 10वीची परीक्षा देता येते. पण बाहेरून बसणारे जे विद्यार्थी असतात त्यांची फॉर्म भरण्याची, मार्चच्या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही साधारणतः जुलै-ऑगस्ट महिन्याच्या दरम्यानच असते. आणि जे विद्यार्थी मार्चमध्ये अनुत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया न जाता फक्त 6 महिने वाया जावेत या हेतूनं ऑक्टोबरमध्ये सुद्धा एक पोट परीक्षा घेतली जाते. पण या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशी 15-16 लाख नसते, तर साधारणतः एक 2-3 लाख विद्यार्थी ऑक्टोबरच्या परीक्षेला पूर्ण राज्यातून बसतात, की जे 4 ते 6 लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यातले साधारणतः अर्धे विद्यार्थी किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त विद्यार्थी ऑक्टोबरच्या परीक्षेला पुन्हा बसतात. आणि ती परीक्षा साधारणतः सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात होते आणि नोव्हेंबरमध्ये या ऑक्टोबरच्या परीक्षेचा निकाल हा घोषित होत असतो. आणि एखाद्या विद्यार्थ्याला ऑक्टोबरसाठी बाहेरून परीक्षेला बसायचं असेल तर तो फॉर्म भरण्याची तारीख ही जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत असते. आता
सर्वात महत्वाची गोष्ट असते ती खूप जणांना 10वीची बोर्ड परीक्षा म्हणजे एक संधीच अशी वाटतं, तसं काही जणांना त्याचं संकट सुद्धा वाटतं की अरे बापरे, आता 10वीची बोर्ड परीक्षा आहे, घरात एक प्रेशर असतं. कुठलीही परीक्षा किंवा कुठलीही स्पर्धा तयारी झाली असेल तर संधी, आणि तयारी केली नसली की संकट, असं त्याचं स्वरूप येऊन जातं. निश्चितच. आता या परीक्षेच्या तयारीविषयी म्हणाल तर मी काही निष्कर्ष सांगेन की 2 महिन्यात 4 महिन्यात तयारी करावी असा हा अभ्यासक्रम नाही. साधारणतः 10वी बोर्ड परीक्षेसाठी 1 वर्ष पूर्ण व्यवस्थित तयारी करणं आवश्यक आहे. आणि दुसरी एक गोष्ट की 9वी पर्यंत त्या विद्यार्थ्याचा किमान काहीतरी अभ्यास झालेला असला पाहिजे. इंग्रजी हा 100 गुणांचा विषय, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी असो, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी असो, 9वी पर्यंत काहीतरी आलं पाहिजे. गणितासारखा विषय, विज्ञानासारखा विषय, की किमान काही गोष्टी माहिती पाहिजेत, किमान व्यवस्थित लिहिता वाचता येत असलं पाहिजे. आता मागं आपल्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी एका ठिकाणी विधान केलं होतं की राज्यातल्या शालेय शिक्षण घेत असलेल्या जवळजवळ लाखो विद्यार्थ्यांना, त्यांनी 8 ते 10 लाख हा शब्द वापरला होता, व्यवस्थित लिहिता वाचता सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे जर एखादा उमेदवार तुम्ही मला आणून दिला की आता हा 10वीला बाहेरून परीक्षेला बसतोय आणि त्याला लिहिता वाचता सुद्धा येत नाही, वाचताच येत नाही, लिहिता येत नाही, लिहिण्याचा स्पीड नाही, त्याला गणिताच्या नोटेशन्स कळत नाहीत, तर अशा विद्यार्थ्याची तयारी कशी होणार? 10वी बोर्ड परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी एक पूर्ण वर्षभर नीट अभ्यास करण्याची गरज आहे असं तुम्ही आत्ताच म्हणाला. हो. आणि त्याच्यासाठी एक प्राथमिक तयारी 9 वर्ष होणं ही सुद्धा अतिशय गरजेची 9 वर्ष गोष्ट आहे. तरी किमान काही गोष्टी येत असाव्यात की व्यवस्थित लिहिता येत असावं, अक्षर चांगलं असावं, लिहिण्याला स्पीड असावा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोड्याफार प्रमाणात तरी का होईना पण मूलभूत संकल्पना त्या विद्यार्थ्याला माहिती पाहिजेत. बरोबर. म्हणजे आता विज्ञानामध्ये जी टर्मिनॉलॉजी येत असते की प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन म्हणजे काय, इथपासून सुरुवात नसावी. चुंबक, धन किंवा पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, किमान या गोष्टी माहिती पाहिजेत. आयन म्हणजे काय, आणि या गोष्टी माहिती असल्या की मग एक वर्षाचा साधारण किमान काहीतरी पाया पाहिजे. कारण खाली नुसतीच दलदल असेल तर त्या दलदलीवर तुम्हाला घर बांधता येणार नाही, तिथं तुम्हाला मग पाया करावा लागतो. आणि मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं दलदलीत पाया बनवणं किती कठीण काम असते हे मला माहिती आहे. हा, म्हणजे थोडक्यात पाया अतिशय मजबूत. हा, पण हा पाया 10वीत सुद्धा आणखी मजबूत केला जाऊ शकतो. की आमच्याकडे 10वीच्या तयारीसाठी ह्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्याला येतात की नाही ह्या पण पाहतो, पण त्या काहीच नसतील, तकलादू असतील, तर मग मात्र आमच्या प्रयत्नांना मिळणारं यश हे अतिशय माफक असतं. निश्चितच. आता ह्या तयारीविषयी तुम्ही म्हणाल तर बघा, भाषा विषयांची तयारी, तर भाषा विषयाचा प्रत्येक विषयाचा पेपर ठरलेला असतो की पहिला प्रश्न अमुक असेल, दुसरा प्रश्न अमुक असेल, तिसरा प्रश्न अमुक असेल, प्रश्नांचं स्वरूप ठरलेलं असतं. साधारणतः कुठल्या स्वरूपाचा प्रश्न येईल हा भाग अलहिदा. परंतु मराठी माध्यमाचा, मराठी हा विषय घ्याल तुम्ही तर या विषयाची प्रश्नपत्रिका पहा, निबंध लेखन करा. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 200 ते 250 शब्दांपर्यंत निबंध लिहा. हा 15 गुणांचा प्रश्न असतो. आता इथं निबंध कोणते येतील की जसं मार्च 2005ला आलेले निबंध आहेत की निसर्ग माझा सोबती, सर्कसीतील हत्तीचे आत्मकथन, विज्ञान शापकी वरदान, माझा आवडता लेखक. आता इथं हे विषय आलेले आहेत. इतर पेपरमध्ये परीक्षांना प्रत्येक वेळी वेगवेगळे विषय येतील, आणि आता या विषयाची तयारी करायची की निबंध लेखन 15 गुणांचा प्रश्न हा मराठीत येणारच आहे, पत्रलेखनाचा प्रश्न येणारच आहे, सारांश लेखनाचा प्रश्न येणारच आहे, उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं द्या हा भाग येणारच आहे, 15 मार्काचे व्याकरणाचे प्रश्न येणारच आहेत. असं हे निश्चित ठरलेलं एक स्वरूप असतं, आणि त्या पद्धतीनं या सगळ्या प्रश्नांची तयारी करावी लागते. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे निबंध लेखन मी परीक्षेच्या वेळेस निबंध लिहीन असं नाही चालत. वर्षभरामध्ये एक 20 ते 25 निबंध लिहून पाहिले पाहिजेत, तपासून घेतले पाहिजेत, आणि हा निबंध जास्तीत जास्त आकर्षक कसा होईल, आपलं पत्रलेखन जास्तीत जास्त आकर्षक कसं होईल, या पद्धतीनं मराठी भाषा विषयाची म्हणा किंवा इंग्रजी सारख्या विषयांची म्हणा, हिंदी, संस्कृतमध्ये खूप पाठांतरावर भर द्यावा लागतो.
भाषांतरावर भर द्यावा लागतो आणि तिथं अचूकपणा अतिशय महत्वाचा असतो. मराठीत भाषेचा पेपर देत असताना त्यात ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका करून चालणार नाही, व्याकरणाच्या चुका करून चालणार नाही. जी काही चिन्ह असतात, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, ही चिन्ह जागच्या जागेवर व्यवस्थित वापरता आली पाहिजेत. पूर्णविराम कुठं द्यायचा, कॉमा कुठं द्यायचा हे समजलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी भाषा विषयात अतिशय महत्वाच्या असतात. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा याचबरोबर स्पेलिंग्स पाहिजेत, व्याकरणाची चूक नको, टेन्सची चूक नको, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. आणि किमान प्रत्येक विषयाचे 10 बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून पाहणं किंवा त्या पद्धतीने तयार केलेल्या काही प्रश्नपत्रिका सोडवून पाहणं. कारण भाषा विषयामध्ये खास करून आता मराठी विषयासाठी म्हणाल तर मराठी विषयामध्ये 100 गुणांचा पेपर असतो, हा 3 तासात लिहायचा असतो. आणि एखादा विद्यार्थी निबंध लेखनच 1.5 तास करत बसला तर उरलेल्या 1.5 तासात बाकीच्या प्रश्नांची उत्तर काय लिहिल. त्याच्यामुळं 10वीच्या परीक्षेत 100 मार्काचा मराठीचा पेपर सोडवत असताना मराठीच्या निबंध लेखनासाठी तो जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिट स्पेअर करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त वेळ देणं निबंध लेखनावर त्याला परवडणार नाही. आणि एकदा विषय निवडणं, 5 पैकी कुठल्या विषयावर निबंध लिहायचा आहे, 5च्या 5 विषयावर ते निबंध लिहू शकत नाही, 3 तास तसेच निघून जातील, पेपरच संपेल. तो मुलगा 15 पेक्षा जास्त गुण मिळूच शकणार नाही. त्याच्यामुळे एकाच विषयावर निबंध लिहायचा असतो, पण 5 पैकी आपण कुठल्या विषयावर छान लिहू, चांगला लिहू, त्यात कुठले मुद्दे घ्यायचे ह्याच्यासाठी पण त्याला विचार करायला वेळ मिळाला पाहिजे. त्यातही 2 मिनिट त्याने खर्च केले पाहिजेत. आणि एकदा विषय निवडला की त्या विषयाचे मुद्दे तयार करून की हे माझ्या निबंधातले मुद्दे आहेत आणि नंतर मग आकर्षक प्रस्तावना देऊन आणि व्यवस्थित समर्पक शेवट आणि आशय संपन्न किंवा जो विषयाचा निबंध त्याने निवडला असेल त्या स्वरूपाचा निबंध परिणामकारकरित्या त्याला 25 ते 30 मिनिटात किंवा 30 ते 35 मिनिटात लिहिता आला पाहिजे. कारण या विषयाचं दुर्दैव मी असं पाहतो मराठी सारख्या विषयांचं, विशेषतः प्रथम भाषा मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं, की 3 तासामध्ये पेपर मराठीचा सोडवणं होत नाही. मग पत्रलेखन राहिलं, उतारा वाचन राहिलं, अमुक राहिलं, तमुक राहिलं. मग प्रत्येक प्रश्न किती मिनिटात सोडवायचा, किती वेळेत सोडवायचा हे होण्यासाठी याला आपण टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन, म्हणजे पेपर सोडवत असताना वेळेचं नियोजन. वर्षभर मराठीचा अभ्यास कसा करायचा हे सुद्धा वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. कारण गणित हा 150 गुणांचा विषय आहे, परंतु गणित हा खूप वेळ खाणारा विषय आहे आणि त्यात अनेक प्रॉब्लेम सोडवून पाहिजेत. त्याच्यामुळं तुम्ही दररोज काय मराठीचा अभ्यास करत बसू शकत नाही. दिवसातून तुम्ही फार फार तर एक अर्धा तास मराठीसाठी देऊ शकता किंवा 15-20 मिनिट देऊ शकता. तर दररोज हे 15-20 मिनिट असं पूर्ण वर्षभर मराठीची आपण कोणत्या टप्प्यात कशी तयारी करणार आहोत याच्यासाठी नियोजन आवश्यक असतं. आणि खरं म्हणजे हे 6 विषय वर्षभर तुमच्या डोक्यात एकमेकांना भांडवत असतात की आज मी कुठल्या विषयाचा अभ्यास करू, गणिताचा अभ्यास करू का विज्ञानाचा करू, मराठीचा करू का इंग्रजीचा करू, संस्कृतचा करू का सामाजिक शास्त्राचा करू. तर आणि तुम्हाला चांगले गुण मिळवायचे तर तुम्ही सर्व विषयांना समान न्याय दिला पाहिजे. अनेक विद्यार्थी काय करतात की गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे महत्वाचे विषय आहेत. आता मराठी हा महत्वाचा विषय नाही हे कुणी सांगितलं? महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला आयुष्यभर मराठीत काही ना काही लिहावंच लागणार आहे आणि ते अचूक लिहिता आलं पाहिजे, ते बिनचूक लिहिता आलं पाहिजे, ते परिणामकारकरित्या लिहिता आलं पाहिजे. हे जर आयुष्यभर जपायचे, मग तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. आता मी स्वतः इंजिनिअरिंग शिकलेलो आहे, पण मला मराठी उत्तम लिहिता येतं, मला मराठी उत्तम बोलता येतं. तर हे तुम्हाला प्रत्येकालाच आवश्यक आहे. तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर जाणार असाल तर गोष्ट, आणि तुम्ही जे काही विचार करणार आहात, विचार तुम्ही शेवटी मातृभाषेतूनच करणार आहात. तुम्हाला विचाराची सुसंगती ही तुमच्या मातृभाषेत तुमचा प्रभाव असल्याशिवाय तुम्हाला करता येणार नाही. आणि त्यामुळे या विषयाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. संस्कृत विषय घेतलाच आहे तर त्याची तयारी केली पाहिजे. सामाजिक शास्त्रासारखा विषय भले नंतर तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंगसाठी तो काउंट होत नाही त्याचे मार्क, पण सामाजिक शास्त्रासारखा विषयाचा अभ्यास केल्यामुळे तुमच्या सामान्य ज्ञानामध्ये खूप भर पडते. त्याच्यामुळे सगळेच विषय महत्वाचे आहेत. आणि तुम्हाला गुणवत्ता यादीत यायचं आहे, तुम्हाला 90% वर मार्क मिळवायचे, तुम्हाला चांगले गुण मिळवायचे, तर तुम्हाला सगळ्या म्हणजे 6च्या 6 विषयांचा अभ्यास करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि इतकंच नाही तर या 6च्या 6 विषयांना न्याय दिला पाहिजे, समान न्याय दिला पाहिजे की प्रत्येक विषयाची प्रत्येक टप्प्यात व्यवस्थित तयारी झाली पाहिजे. ह्या गोष्टी आवश्यक आहेत.
म्हणजे गणिताची सुद्धा प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आणि सुरुवातीला मग कसं होईल की मुलगा 9वीची परीक्षा झाली की 10वीच्या अभ्यासाला लागतो, एप्रिलमध्ये अभ्यास करतो, मे मध्ये एप्रिलमध्ये काय केलं हे विसरून जातो, जून मध्ये मग मे मध्ये काय केलं हे विसरून जातो, पुढचं पाठ मागचं सपाट, असं एक साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत होतं. आणि त्यामुळं प्रत्येक टप्प्यात त्या टप्प्यात जो काही अभ्यास झालाय त्याच्या त्या वेळेस परीक्षा होणं आणि पुढे गेल्यानंतर आतापर्यंत आपण कुठं आलो आहोत त्याचं वेळोवेळी रिव्हिजन होणं, आवृत्ती होणं, ह्या गोष्टी आवश्यक असतात. आणि अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींना 10वीच्या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आता खरं म्हणजे अनेक जण विचारवंत याच्यावर असा आक्षेप घेतात की विद्यार्थ्यांवर आपण अभ्यासाचं ओझं लादतो आहोत. मला असं वाटत नाही की आपण विद्यार्थ्यांवर अभ्यासाचं ओझं लादतो आहोत. उलट आपण विद्यार्थ्यांना त्यांचं ज्ञान उंचावण्याची ही संधी आहे. कारण हा अभ्यासक्रम कुचकामी आहे किंवा यात जे आपण शिकू त्याला काही उपयोग नाही असं अजिबात समजू नका. हे ज्ञान खूप कामाचं आहे. हळूहळू जसजसं आपण पुढे जातो तसं तसं या गोष्टी आपल्याला जाणवतात की अरे मला हे ज्ञान ह्या पुस्तकांमधून मिळालेलं आहे. यातल्या कविता असतात, यातली माहिती असते, ही तुम्हाला जीवनात अनेक वेळा पुढे कुठंतरी उपयोगी पडते. आणि प्रत्यक्षपणे उपयोगी नाही पडली तरी अप्रत्यक्षपणे बऱ्याच वेळा प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचं काम या अभ्यासक्रमातले भाषा विषयातले उतारे, हे तुम्हाला उतारे म्हणा किंवा कविता म्हणा, ह्या प्रेरणा तुम्हाला देत असतात. इथं जे गणित विज्ञान आपण शिकतो या विज्ञानातून आपल्याला जगाची माहिती होते, विज्ञानाची माहिती होते. आणि वैज्ञानिक क्षेत्र किंवा सायंटिफिक सेक्टर हा जो आहे जे आपण टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर, ही जी काही माणसानं आज भव्य दिव्य प्रगती साधलेली आहे ह्या विज्ञानाच्या मूलभूत अभ्यासातून साधलेली आहे. त्याच्यामुळे हा अभ्यासक्रम कुचकामी आहे, याचा काही नाही, ह्या अभ्यासाचा काय उपयोग नाही असं विद्यार्थ्यांनी समजून चालणार नाही. ही परीक्षा द्यायची आहे त्यांना, हे ज्ञान मिळवायचे आणि याच्यासाठी प्रत्येक टप्प्यात दररोजच्या दररोज वेळेवर व्यवस्थित अभ्यास करत गेला तर हे अभ्यासाचं ओझं त्या विद्यार्थ्याला जाणवत नाही. पण त्यांनी जर हा अभ्यासच केला नाही आणि वेळ निघून गेला आणि परीक्षा जवळ आली की मग ओझं वाटायला लागतं, मग ताणताना वाटायला लागतात. पण वेळोवेळी केलं तर तो ताण नाही वाटत. सर, तयारी प्रत्येक विषयाची कशी करायची या संदर्भात आता तुमचं थोडंसं मार्गदर्शन हवं. म्हणजे एकूण आपण अभ्यासाच्या बाबतीत नियोजन कसं केलं पाहिजे किंवा पेपर सोडवताना आपण वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे याच्या संदर्भात तुम्ही सांगितलं. पण भाषा आणि ही माहिती माझ्या हे सगळे काही मराठी माध्यमासाठी सगळ्या विषयांचे हे आमच्या चाटे क्लासेसच्या नोट्स आहेत. इंग्रजी माध्यमासाठी सगळ्या विषयांचे आमच्या ह्या चाटे क्लासेसच्या नोट्स आहेत. साधारणतः त्या विषयाचा अभ्यास कसा करावा हे पहिल्या 2 पानांमध्ये आम्ही व्यवस्थित माहिती या ठिकाणी दिलेली आहे की ह्या विषयाचा अभ्यास कसा करावा, ह्या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, प्रश्नपत्रिका सोडवताना कोणता प्रश्न किती वेळेत सोडवावा वगैरे या सगळ्या गोष्टी या नोट्स मध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्या नोट्स हा अनेक विद्यार्थ्यांसाठी यशस्वी होण्याची एक खूप चांगली गुरुकिल्ली आहे. कारण हे जे मार्गदर्शन आहे, आता गणितासारखा विषय तर गणितासारखा विषय पाठांतराचा विषयच नसतो. इंग्रजी हे पूर्वी पाठांतराचं होतं, आता इंग्रजी हा विषय पाठांतराचा नाहीच आहे. संस्कृत सारखा विषय थोडाफार पाठांतराचा असतो, तसा संस्कृत सारखा विषय थोडासा चिंतनाचा सुद्धा असतो. हिंदी सारखा विषय, गणितासारखा विषय हा निव्वळ सराव करण्याचा आहे की उदाहरणं कशी सोडवायची, प्रत्येक टॉपिक मध्ये कोणत्या स्वरूपाची उदाहरणे ती कशी सोडवायची, त्याची प्रॅक्टिस कशी करायची. ह्या प्रॅक्टिसला खूप महत्व आहे आणि ही प्रॅक्टिस दररोज झाली पाहिजे. रोज किमान 1-1.5 तास तरी गणित सोडवत मुलगा बसला पाहिजे, तर मग तो सगळ्या वर्षभरात हे सगळे गणिताचे टॉपिक्स व्यवस्थित करू शकतो. सायन्सचा अभ्यास आहे की प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मुद्देसूद लक्षात ठेवायला पाहिजे असतात. सामाजिक शास्त्रासारखा विषय आहे की जिथं मुद्देसूद प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे परीक्षेत. आणि बोर्डाची पण अपेक्षा अशीच असते की अमुक प्रश्नाचं 5 मुद्द्यामध्ये उत्तर लिहावं, त्याला 5 मार्क. किंवा विज्ञानाच्या विषयामध्ये अमुक प्रश्नाचं 4 मुद्द्यामध्ये उत्तर लिहावं, त्याला 2 मार्क. व्याख्या या पद्धतीत लिहाव्यात, व्याख्या या शब्दात लिहाव्यात. काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात. म्हणजे पाठांतराचा विरोध करण्याचं कारण नाही, निषेध करण्याचं कारण नाही. कारण आपण अजाणतेपणे सुद्धा कित्येक गोष्टी पाठ करून ठेवतो. थोड्याफार अभ्यासक्रमातल्या पाठ केल्या तर काय अवघड आहे. प्रत्येक शब्दाचं आपण इंग्लिश शिकतो म्हणजे काय करतो तर इंग्रजी विषयाच्या पण नाही त्या शब्दांचं स्पेलिंग लक्षात ठेवतो. अमुक शब्दाचं स्पेलिंग हे एका अर्थाने आपण ते पाठांतरच केलेलं असतं. तसं ही अमुक व्याख्या आहे,
ह्या अमुक अमुक गोष्टीची ही व्याख्या आहे, तर ही व्याख्या आपल्याला पाठच असली पाहिजे. किंवा अमुक ह्या प्रश्नाचे हे 4 मुद्दे आहेत, तर आपल्याला हे 4 मुद्दे पाठच असले पाहिजेत. तर असं त्या विषयाचं एक तंत्र असतं. त्याच्यामध्ये गणित सरावाचाच भाग आहे, विज्ञानामधली उदाहरणं हा सरावाचा भाग आहे. विज्ञानामध्ये काढाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या आकृत्या, भूगोलात काढाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या आकृत्या याचा सराव करून पाहायला पाहिजे. नंतर भाषा विषयामध्ये जे काही कारण भाषा विषयामध्ये पाठ्यपुस्तकावर काही प्रश्न असतात. साधारणतः अर्धे प्रश्न पाठ्यपुस्तकावर असतात आणि अर्धे प्रश्न हे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतात. तर ह्या दोन्ही गोष्टींची पाठ्यपुस्तकाची पण व्यवस्थित तयारी केली पाहिजे आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे जे प्रश्न आहेत त्यांची सुद्धा व्यवस्थित तयारी केलीच पाहिजे. कारण आता इंग्रजी सारखा विषय, पूर्वी काय होतं की सगळं अभ्यासक्रमातलं आणि व्याकरणाचंच विचारायचे. आता या पेपरचं पूर्णपणे इंग्रजीचं स्वरूप बदललेलं आहे. कारण आता इंग्रजीमध्ये पाठ्यपुस्तक सुद्धा तुम्ही पाठ असावं अशी त्यांची अपेक्षा नसते. कारण ज्या धड्यावर किंवा ज्या भागावर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो उताराच प्रश्नपत्रिकेत जसाच्या तसा दिलेला असतो. तो उतारा वाचून तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील अशी ही इंग्रजीची प्रश्नपत्रिका असते. आणि त्यातले 3 उतारे पाठ्यपुस्तकातले असले तर 2 उतारे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे असतात. न्यूजपेपर मधले सुद्धा उतारे असतात. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं इंग्रजीची तयारी झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात समज वाढावी विद्यार्थ्यांची. हो हो हो, ह्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीनं. म्हणजे 10वीचा जो काही इंग्रजीचा विषय आहे की हा विषय विद्यार्थ्याला इंग्रजी व्यवस्थित वाचता यावं, वाचलेले इंग्रजी समजावं आणि त्याच्यावर जो प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता यावं. पूर्वी काय होतं, माझ्या वेळी जेव्हा मी 10वीची परीक्षा दिली तेव्हा इंग्रजीचे अनेक पॅरेग्राफ मी पाठ करून ठेवले होते की या प्रश्नांची उत्तरं अशी लिहायची. आणि आपण तो पॅरेग्राफ परीक्षेत जसाच्या तसा लिहायचो इंग्रजीमध्ये. आता इंग्रजीमध्ये तुम्ही काही पाठ करून येऊ नका. तुम्हाला व्याकरण व्यवस्थित माहिती पाहिजे. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट कसं करायचं, अमुक कसं करायचं, टेन्स कसं चेंज करायचं, अमुक कसं करायचं, हे व्याकरण तुम्हाला माहिती पाहिजेच. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला इंग्रजी वाचायचा सराव होणं आवश्यक आहे. आणि वाचलेलं इंग्रजी तुम्हाला समजलं पाहिजे. आणि तुम्हाला जे इंग्रजी समजलं त्याच्यावर जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. त्याच्यामुळे इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत वेळ पुरला नाही हा प्रॉब्लेम होत नाही. मराठीच्या बाबतीत हा प्रॉब्लेम हमखास होतो. परंतु असं प्रत्येक विषयाचं एक स्वतःचं तंत्र असतं. हे तंत्र त्या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक आणि प्राध्यापक किंवा जे लोक मार्गदर्शन करणारे आहेत हे तुम्हाला अतिशय व्यवस्थित समजावून सांगू शकतात. बरोबर. सर, तुम्ही ह्या ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत आणि आपण वारंवार त्याचा उल्लेख करतो आहोत, त्या नोट्स कशा पद्धतीने तयार झाल्या, त्याच्या मागची तुमची भूमिका काय होती आणि कुठला विचार त्यामागे तुम्ही केला होता? जेव्हा मी 10वीचे क्लासेस सुरू केले तेव्हा या नोट्स नव्हत्या. पण जसं जसं माझा अनुभव वाढत गेला तसं आम्ही शिक्षकांनी मिळून त्या विषयाच्या ज्या काही नोट्स बनवल्या होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आम्ही सुरुवातीला लिहून देत होतो, नंतर आमच्या असं लक्षात आलं की लिहून देण्यात खूप वेळ वाया जातो. त्याच्यामुळे या नोट्स आम्ही नंतर मग छापून आमच्या मुलांना द्यायला सुरुवात केली. नंतर मग मुलांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसं अतिशय प्रमाण किंवा एकदम त्याला ऑथेंटिक म्हणावं या स्वरूपाची इन्फॉर्मेशन आपण विद्यार्थ्यांना दिलीच पाहिजे. मग तो आपल्या क्लासला येत असो किंवा नसो, आम्ही या नोट्स तयार केल्या. आज माझे जवळजवळ 150 कर्मचारी या नोट्सचंच काम बघतात की ज्या या नोट्स वेळोवेळी दुरुस्त करणं. दरवर्षी म्हणजे आता बघा मार्च परीक्षा झाली तर तुम्हाला सगळ्या माझ्या पुस्तकांमध्ये मार्च परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकांची सगळी उत्तरं या नोट्समध्ये मिळतील. याच्या आधीच्या प्रश्नपत्रिका सापडतील आणि सगळं जे काही प्रश्न आले इकडच्या नोट्समध्ये ते व्यवस्थित सोडून दिलेले असतील. तर या नोट्स ही प्रचंड मेहनत आहे. ह्या 1 दिवसात तयार झालेल्या नाहीत आणि विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी आहेत की कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील अशा दृष्टीनं हे सगळं तंत्र या नोट्समध्ये आलेले आणि अतिशय उपयुक्त नोट्स आहेत. चाटे क्लासेसच्या कुठल्याही विद्यार्थ्याला, पालकाला किंवा ज्या विद्यार्थ्यांनी या नोट्स वापरल्या त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलं तर ते या नोट्सचं खूप कौतुक करतात.
स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहात आणि असं असताना एक प्रोफेशन म्हणून तुम्ही किंवा एक आपली जाणीव म्हणून समाजाला जे एक देणं लागतो आपण त्या दृष्टिकोनातनं तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी चाटे कोचिंग क्लासेस सुरू केलेले आहेत. त्यामागचा तुमचा हेतू एक सामाजिक जाणीव हा आता आहेच, पण त्यातनं अधिक तुम्हाला काय साधायचंय आणि ते साधत असताना तुम्ही कुठली कार्यपद्धती, एक आदर्श कार्यपद्धती असं आम्ही नेहमी ऐकतो, चाटे कोचिंग क्लासेसची एक विशिष्ट स्वतःची अशी आदर्श कार्यपद्धती आहे, तर ती कार्यपद्धती काय की ज्याचा लाभ एवढे सगळे विद्यार्थी घेत आहेत आणि गुणवत्ता यादीत दरवर्षी झळकत आहेत? क्लासेस चालवण्याचा माझा हेतू हां अतिशय प्रामाणिक आहे की 10वी 12वी CET या ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा विद्यार्थ्याच्या जीवनातील आहेत, या महत्त्वाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी व्यवस्थित व्हावी आणि त्या तयारीसाठी त्यांना मनापासून मदत करणं की जेणेकरून त्यांच्या निकालामध्ये वाढ झालीच पाहिजे, त्यांच्या टक्केवारीत वाढ झाली पाहिजे आणि अभ्यासात सुद्धा लक्षणीय सुधारणा झाली पाहिजे. हा आमचा क्लास स्थापनेमागचा प्रामाणिक आणि प्रांजळ हेतू आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या आमच्या हेतूचा लाभ व्हावा, आमच्या या प्रामाणिक प्रयत्नांची त्यांनी नोंद घ्यावी, दखल घ्यावी आणि या पद्धतीनं परिश्रम करून त्यांनी आपल्या टक्केवारीत प्रचंड वाढ करावी, असा हा क्लासेसचा हेतू आहे. आणि जी क्लासेसची आदर्श कार्यपद्धती तुम्ही म्हणता आहात, तर क्लासेसची आदर्श कार्यपद्धती ही 4 गोष्टींवर अवलंबून आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे योग्य मार्गदर्शन, दुसरी गोष्ट सातत्य, तिसरी गोष्ट नियोजन आणि चौथी गोष्ट अथक परिश्रम. आता ह्या 4ही गोष्टींचा क्रम महत्वाचा नाही, तर ह्या 4ही गोष्टी इक्वली महत्वाच्या आहेत. कारण यातली कुठलीही एक गोष्ट गेली की यश नाही. यश म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्या प्रमाणात जे साध्य करायचे हे होणार नाही. म्हणजे मार्गदर्शकच नसेल तर काय माणूस सतत ढोर मेहनत करत बसला कुठल्या दिशेला जायचं तेच त्याचं कळणार चुकीचं नियोजन असलं की, कारण अनेक माणसं मी पाहतो, अनेक विद्यार्थी असं पाहतो की खूप करतात ढोर मेहनत आणि अपेक्षित असलेल्या यशापासून खूप दूर असतात. तर त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शक पाहिजेच. बरं, योग्य मार्गदर्शक आहे, नियोजन आहे आणि अथक परिश्रम सुद्धा आहेत, पण त्यात सातत्य नाही की 2 महिने केली मेहनत, 2 महिने काय नाही, शांत बसला, झालं, केलेलं सगळं विसरून गेला. त्याच्यामुळे सातत्य या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत. तर आमची कार्यपद्धती ही 4 गोष्टींवर अवलंबून आहे की योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा खरा राजमार्ग. या तत्वावर आमची कार्यपद्धती चालते आणि या कार्यपद्धतीमध्ये आमचं वर्षभराच्या संपूर्ण कामाचं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं. शिकवण्याचा कालावधी कुठला, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी कोणता, कोणत्या टप्प्यामध्ये किती अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे, नंतर मग परीक्षा कशा घेतल्या जातील, ह्या परीक्षा व्यवस्थित सगळ्या अभ्यासक्रम कसा कव्हर करतील, मग सगळा अभ्यासक्रम संपल्यानंतर, सगळ्या टेस्ट संपल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाची व्यवस्थित रिव्हिजन कशी होईल आणि या रिव्हिजन्स झाल्या की त्याच्यानंतर बोर्ड परीक्षा देण्यापूर्वी ह्या प्रत्येक विद्यार्थी एक 4 ते 5 सराव परीक्षा कसा देईल, बोर्डाचे जुने पेपर सोडवून तो आमच्याकडून तपासून कसे घेऊन जाईल, अशा पद्धतीचा एक पॅटर्न वर्षभराचं नियोजन हे आम्ही आखलेलं असतं आणि हे नियोजन प्रभावीपणे हे केलं जावं, त्याची अंमलबजावणी केली जावे. त्याच्यासाठी आम्ही ज्या काही गोष्टी पाळतो की ते म्हणजे नोट्स प्रत्येक सगळ्या विद्यार्थ्याला दिल्या जातात. नंतर नियोजन, वर्षभराच्या कामाचं अख्खं नियोजन विद्यार्थ्यांना चाटे क्लासेसमध्ये प्रवेश घेतानाच दिलं जातं. त्याच्याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं गेलंच पाहिजे असा चाटे क्लासेसचा एक दंडकच आहे. त्याच्यामुळे माझ्या क्लासला जो विद्यार्थी येत नाही त्या विद्यार्थ्याच्या घरी दुसऱ्या दिवशी फोन जातोच क्लासचा. माझ्याकडे ज्या चाचणी परीक्षा होतात दर रविवारी, त्या चाचणी परीक्षामुळे तर विद्यार्थ्यामध्ये खूप बदल होतो. कारण परीक्षा आल्यावर अभ्यास करू असा विचार करणाऱ्या मुलांसाठी दर रविवारी परीक्षा असतेच, त्याच्यामुळे त्या आठवड्यात अभ्यास करावाच लागतो. बरं, जे विद्यार्थी चाचणी परीक्षेला बसणार नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या घरी फोन करून आम्ही ही तक्रार नोंदवतोच. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पण ही आम्ही जाणीव करून देतो किंवा तुमच्या मुलाला कमी गुण मिळत आहेत आणि त्याच्यामुळं त्याचा आणि
चाचणी परीक्षामध्ये त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत तो भाग त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा लिहून काढावा याच्यावर पण भर असतो. त्याच्यामुळे तो विद्यार्थी असं गृहीत धरतो किंवा चाचणी परीक्षेची तयारी मी व्यवस्थित न करणं आणि त्यात चुका करणं ही एक स्वरूपाची माझ्यावर पनिशमेंट आहे की चुकलेला प्रश्न मला पुन्हा 5 वेळा लिहून काढावा लागत असेल तर पहिल्या वेळीच मी तो प्रश्न अचूक का लिहू नये. आणि अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित त्या विद्यार्थ्याचा पण अभ्यास होत जातो, वेळोवेळी रिव्हिजन्स पण होत जातात, संपूर्ण अभ्यासक्रम वेळेवर संपतो. अभ्यासक्रम संपल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाची व्यवस्थितपणे उजळणी होते किंवा थोरो रिव्हिजन्स आपण ज्याला म्हणतो त्या होतात. आणि त्याच्यानंतर बोर्ड पॅटर्न प्रमाणे 5 सराव परीक्षांचं आयोजन केलं जातं. आणि या ज्या सराव परीक्षा आहेत या सराव परीक्षांमध्ये पहिली सराव परीक्षा विद्यार्थी पहिल्यांदा देतोय त्याच्यामुळं 2 पेपर मधला गॅप थोडा जास्त असतो, जेणेकरून प्रत्येक पेपरचा नीट अभ्यास पहिल्या वेळी परीक्षेचा संपूर्ण अभ्यास करून येण्यासाठी त्या विद्यार्थ्याला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या व्यवस्थित रिव्हिजन करता याव्यात या पद्धतीनं पहिली प्रिलिम आयोजित केली जाते. दुसऱ्या प्रिलिम मध्ये आम्ही हा गॅप थोडासा कमी करतो, तिसऱ्या प्रिलिम मध्ये आणखी गॅप कमी करतो, मग चौथ्या 5व्या प्रिलिम मध्ये आम्ही गॅप ठेवत नाही, बोर्ड पॅटर्न प्रमाणेच आम्ही ती परीक्षा घेतो. तर हे जे काही नियोजन असतं हे सगळं विद्यार्थी हित ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच केले गेलेले. नंतर आम्ही ज्या चाचणी परीक्षा घेतो ह्या तंतोतंत बोर्ड पॅटर्न प्रमाणे असतात. बोर्ड पॅटर्न म्हणजे मी सुरुवातीला जसं सांगितलं की प्रत्येक गोष्टीच्या काय उत्तर त्यांना अपेक्षित आहेत हे मुद्देसूदपणे मॉडेल आन्सर मध्ये दाखवलेलं असतं. तर अशी मॉडेल आन्सर्स या नोट्समध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेले आहेत. म्हणजे एक प्रश्नपत्रिका सोडवताना मॉडेल आन्सर्स पण याच्यात दिलेली आहेत की अशी बोर्डाची मॉडेल आन्सर्स असतात की कसं उत्तर लिहिलं पाहिजे, मार्क्स कसे दिले जातील वगैरे. तर या गोष्टींनी त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली गेल्यानंतर विद्यार्थी निश्चितपणे त्याच्या टक्केवारीत खूप मोठी वाढ करतो. आणि काही विद्यार्थी मुळातच चांगल्या टक्केवारीचे असतात, त्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत खूप मोठी वाढ व्हायला स्कोप जरी नसला तरी त्या विद्यार्थ्यांचा ब्राईटनेस किंवा ज्याला आपण मराठीमध्ये गुणवत्तेचे पैलू हे म्हणू आपण, हे निश्चितपणे जाणवायला लागतात. माझ्याकडं अनेक हुशार विद्यार्थी असे होऊन गेले की ज्याची सुरुवात अगदी सुरुवातीपासून झालेली आहे. ज्योतिका जाधव किंवा अभिजित जोशींपासून असे काही विद्यार्थी येतात आणि या पॅटर्नमध्ये इतका अभ्यास व्यवस्थित करत जातात की त्या विद्यार्थ्यांनी 3-3 पानं कसलीही चूक न करता किंवा अख्खा पेपर 100 मार्काचा पेपर पण त्यात ते एकही खाडाखोड करत नाहीत, एकही स्पेलिंग मिस्टेक नसते, एकही रस्वदीर्घाची चूक नसते आणि उत्तर अगदी तंतोतंत असतं. एक प्रभावीपणे त्यांनी ते लिहिलेलं असतं की ह्या गोष्टी प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेला एक मोठं करतात, न्याय देतात आणि त्यामुळे हे विद्यार्थी यश मिळवू शकतात. सर, तुमचे महाराष्ट्रात जवळजवळ चाटे कोचिंग क्लासेसच्या जवळजवळ 100 शाखा आहेत आणि तुम्ही ही जी आदर्श कार्यपद्धती सांगता आहात तर तुम्ही प्रत्येक शाखेमध्ये जाऊन शिकवू तर काही शकत नाही, मग तुम्ही ही आदर्श कार्यपद्धती राबवता कशी? तर इंग्रजीमध्ये ज्याला आपण वर्क डिव्हिजन म्हणतो तसं माझ्याकडे जो एक 4000 कर्मचारी काम करतात, ह्या प्रत्येकाला त्यांची भूमिका व्यवस्थित समजावून दिलेली आहे. माझा अमुक शाखेत 10वीला गणित शिकवणारा विषय गणितच विषय शिकवतो, त्याच्यावर इतर कुठलीही जबाबदारी नसते. पण माझ्याकडे जे टेलिफोन ऑपरेटर किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील त्यांना अब्सेंटी फॉलोअपचं काम असतं आणि प्रत्येकाचं असं काम ठरवून दिलेलं आहे. आणि अब्सेंटी फॉलोअपचं काम ब्रांच लेव्हलवर पार पडलं की नाही याच्यावर आमच्या डिव्हिजनल ऑफिसमधून अंकुश असतो की आज तुमचे कुठले विद्यार्थी किती विद्यार्थी अब्सेंट होते त्यांचे नंबर सांगा आणि त्यांना फॉलोअप झाला की नाही तो सांगा. त्याच्यामुळे तिथं फॉलोअप करावाच लागतो. नंतर दर रविवारी टेस्ट होतात आणि त्या टेस्टचे पेपर वेळेवर तपासून दिले की नाही आणि जर ते 2ऱ्या-3ऱ्या दिवशी दिले असतील तर ठीक आहे, पण त्याला जर खूप उशीर झाला असेल तर त्याचं कारण काय हे डिव्हिजनल ऑफिसमधून त्या कर्मचाऱ्याला मागितलं जातं, शिक्षकाला मागितलं जातं. त्याच्यामुळे शिक्षकांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात कारण त्यांच्यावर अंकुश आहे. अटेंडन्स घेतली की नाही, अब्सेंट विद्यार्थ्यांना फॉलोअप झाला की नाही, ज्यांना कमी गुण मिळाले त्या विद्यार्थ्यांवर पुन्हा लक्ष दिलं की नाही, त्यांना चुकलेला भाग पुन्हा लिहून घ्यायला सांगितला की नाही, नंतर त्या सगळ्यांना व्यवस्थित या नोट्स मिळाल्यात की नाही, ती सगळे विद्यार्थी या परीक्षांना बसली की नाही, ह्या सगळ्या गोष्टीवर आमचं विभागीय कार्यालयाचं पण लक्ष असतं. विभागीय कार्यालयातून फक्त आम्ही ब्रांचेसवर लक्ष देतो असं नाही, तर काही विद्यार्थ्यांच्या घरी सुद्धा विभागीय कार्यालयातून फोन जातो आणि कुणाच्या काही अडचणी आहेत का,
कुठं काय कमी जास्त होतंय या पद्धतीचे अतिशय प्रामाणिक प्रयत्न हे चाटे क्लासेसमध्ये केले जातात आणि हीच एकूण जी काही एक यंत्रणा सिस्टीम विकसित केली गेलेली आहे त्या सिस्टीमचं हे यश आहे. सर, तुमच्या क्लासमधून आजपर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत, पण त्याचबरोबर असे अनेक विद्यार्थी असतील की ज्यांच्या गुणांच्या टक्केवारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली, म्हणजे अगदी नापास होणारे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पास झाले, फर्स्ट क्लास सुरुवातीला मिळालेला जसं आहे. सांगितलं की बाहेरून बसणारे विद्यार्थी असतात, तर आमच्या महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या शाखांमध्ये हे बाहेरून 10वीला प्रथम बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या बॅचेस बनवल्या जातात. बर. आणि या बॅचेस मधून त्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचं नसतं, त्याच्यामुळे त्यांना आम्ही 3 तास शाळेत आपल्या क्लासमध्ये शिकवतो आणि 3 तास तिथं बसून त्यांच्याकडून व्यवस्थित अभ्यास करून घेतो. तुम्ही कुठल्याही शाखेत माझ्या बरोबर याल तर तुम्हाला तिथं दिवसातून 6 तास अभ्यास करत बसलेली अशी अनेक मुलं तुम्हाला दिसतील आणि त्यांच्याकडून ही तयारी करून घेतो. त्यामुळे हे विद्यार्थी फक्त पास होत नाहीत, तर प्रथम श्रेणीनं पास होतात, विशेष प्रावीण्यानं पास होतात. म्हणजे आता उदाहरणार्थ मुकुंद देसाई घ्या किंवा विशाल राऊळ घ्या की ज्यांना 48% गुण होते 9वी मध्ये, त्यातला एक जण 84% पोहोचतो, एक जण 76% पोहोचतो, किंवा दुसरा एक मुलगा होता त्याचं 42% वरून तो 84% गुणांपर्यंत पोहोचला, किंवा 60% गुणांचे विद्यार्थी 80% वर पोहोचले, 70% गुणांचा विद्यार्थी 85% वर पोहोचला, 75 ते 85% विद्यार्थी 90% पुढे आला, किंवा गुणवत्ता यादीत आला, किंवा 10वीत गुणवत्ता यादीत नसलेले विद्यार्थी 12वीला गुणवत्ता यादीत आले, किंवा 10वी 12वीला कमी टक्केवारी असणारे विद्यार्थी CETला राज्याच्या गुणवत्ता यादीत आले. असं हे यश चाटे क्लासेसला प्रत्येक टप्प्यात दाखवता येईल. उदाहरणार्थ 80%हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पहा. महाराष्ट्रातल्या गेल्या 7-8 वर्षांमध्ये ही जी विद्यार्थी संख्या वाढत गेलेली ही पहा की 1999ला किती विद्यार्थी 80%च्या वर होते, 2000ला ही संख्या अमुक झाली, 2001 मध्ये ही वाढली, 2002ला वाढली, 3ला वाढली, 4ला वाढली, 5ला वाढली. आणि जसं प्रत्येक विद्यार्थी त्याला किती गुण मिळाले याच्यावरून तो त्याचं मूल्यमापन करतो, तसं आमच्या हजारो विद्यार्थ्यांचं यश कसं मिळालं आणि याचं मूल्यमापन पण आम्ही करतो. याच्यातून सुद्धा आमची यंत्रणा आम्हाला खरोखर किती प्रभावी आहे हे पाहायला आणि तपासायला मिळतं. तर हे सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन मी तुम्हाला अगदी तंतोतंत देऊ शकेल. आणि 1991च्या माझ्या पहिल्या बॅच पासून आतापर्यंत गुणवत्ता यादीत आलेल्या चांगले गुण मिळवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे संपूर्ण डिटेल्स मी आपल्याला देऊ शकेल. फक्त अर्थात कुठं कुणाची बदली वगैरे झालेली असेल तर मग त्या विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन तुटतं, पण जे विद्यार्थी स्थिर आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ही आमच्याकडे उपलब्ध आहे. आमच्या या विद्यार्थ्यांना असे यश मिळते कारण मुकुंद देसाई 48%वरून 84% पोहोचला, किंवा अमुक विद्यार्थी या टक्क्यावरून त्या टक्केवारीपर्यंत पोहोचला, हे सांगण्याचा हेतू आमचं मोठेपण हे करणं नाहीये, तर इतर जी कमी टक्केवारीची मुलं आहेत त्या मुलांना त्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं हे काम आहे. एक शिक्षक म्हणून मी हे काम केलंच पाहिजे, कारण अनेक जण समाज तुमच्या अवगुणांचं कुचेष्टा करत असतो, तुमच्या अवगुणांची निंदा करत असतो, किंवा तुमच्या थोड्याशा अपयशाला डिवचत असतो. पण एक चांगला शिक्षक, चांगली आई ही कधीही आपल्या विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या अपयशाला किंवा त्याच्या अवगुणाला किंवा त्याच्या अपयशाला यांची कधीही कुचेष्टा, निंदा किंवा अवमान करणार नाही. तर त्याच्यासाठी की काही अवगुण असेल तर तो दूर कसा करायचा, काही चुकत असेल तर ते बरोबर कसं करायचं, काही कमी जास्त होत असेल, थोड्या गोष्टीमुळे अपयश मिळत असेल तर त्या अपयशापासून धडा घेऊन पुन्हा यशस्वी कसं व्हायचं, पुन्हा चौताळून कसं उठायचं, हेच प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला आणि प्रत्येक आई बाबांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. हीच तर खरं शिक्षण आहे, हेच शिक्षण आहे. सर, तुमची पालक नीती सुद्धा ऐकण्यासारखी आहे. या निमित्तानं तुम्ही पालकांना जो संदेश देणार आहात तो सुद्धा फार मोलाचा आहे, कारण जे विद्यार्थी 10वीला बोर्डाच्या परीक्षेला बसत असतात त्यांची मानसिक तयारी ही घरातच होत असते.
पालकच ती करत असतात. त्यामुळे पालकांना सुद्धा या निमित्तानं एक छोटासा संदेश. पालकांना मी एवढंच सांगेन की तुमच्या मुलाची क्षमता तुम्हाला माहिती पाहिजे. जसं एक शारीरिक क्षमता असते, जसं एखाद्याची आर्थिक क्षमता असते, तसं प्रत्येकाची एक बौद्धिक किंवा अभ्यासाची सुद्धा एक क्षमता असते. आपण आर्थिक क्षमता वाढवू शकतो, आपली शारीरिक क्षमता वाढवू शकतो, तसं आपण आपली बौद्धिक क्षमता पण वाढवू शकतो. पण ह्या गोष्टी वेळ लागणार आहेत. एका सामान्य सडसडीत बांधायच्या माणसाला आता तो अमुक ह्या पहिलवानाबरोबर कुस्ती कर, हे शक्य आहे. हो, पण वेळ पाहिजे. बरोबर. त्या सामान्य कुडकुडीत माणसाला त्याचं शरीर वाढवू द्या, त्याला तसं बदाम पिस्ते खाऊ द्या, त्याचा व्यायाम करू द्या, एक काळ जाऊ द्या काही दिवसांचा. मग हा सडसडीत माणूस पण त्या पहिलवानाला भारी पडू शकतो. तसं तुमचा मुलगा कमी टक्केवारीचा आहे, त्याला एक वेळ द्या. त्या वेळेमध्ये त्याला त्याचा बौद्धिक विकास करू द्या. नंतर तो बौद्धिक विकास झाला की मग तो खूप पुढे जाऊ शकतो. पण ती क्षमता तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि ती क्षमता वाढवावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण नुसतं व्यायाम करून सुद्धा माणूस त्याचं शरीर सौष्ठव बनवू शकत नाही. तितकंच त्याला खायला पण मिळालं पाहिजे. कारण ते नाही मिळालं तर तो नाही होणार, तसं शरीर बनवू शकणार. तुमची आर्थिक क्षमता हे फक्त तुम्ही काम करून तुम्हाला पैसा मिळणार नाही, तर तुम्ही योग्य पद्धतीनं काम करून, चांगलं काम करून, स्वतःचा आर्थिक लाभ नफा बघून मग तुम्ही तुमची आर्थिक क्षमता वाढवू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठला तरी एखादा व्यवसाय केला पाहिजे किंवा चांगल्या पगाराची एखादी नोकरी मिळवली पाहिजे. मग तुम्ही आर्थिक क्षमता ह्या वाढवता येतात. पण त्याच्यासाठी गरज असते संधीची आणि वेळेची. बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शक मिळणं ही खूप मोठी जीवनाला कलाटणी देणारी संधी असते. आणि चाटे क्लासेसनी अशी संधी उपलब्ध करून देण्याची हजारो लाखो उदाहरणं आज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू शकतो, नमूद करू शकतो. 15 वर्षाचा अख्खा इतिहास किंवा ह्या अख्ख्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत. परंतु पालकांना मी एकच म्हणेन की तुमच्या मुलाची क्षमता ओळखून ती वाढवण्याची ताकद त्याला द्या. आणि दुसरी गोष्ट, त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. तुमचा मुलगा चुकत असेल तर त्याला कमी लेखू नका, इतर मुलांसमोर त्याचा पाणउतारा करू नका. नंतर त्यांनी जेव्हा यश मिळवलं, तो जेव्हा योग्य पद्धतीनं गोष्टी करतो त्यावेळी तुम्ही त्याचं कौतुक केलंच पाहिजे. नंतर तुम्ही त्याच्यावर प्रेम केलंच पाहिजे. तो एखादी गोष्ट चुकत असेल तर का चुकतोय ही लक्षात घेऊन ती दुरुस्त करता आली पाहिजे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, त्याला योग्य वातावरण मिळालं पाहिजे आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून प्रेम मिळालं पाहिजे, ॲप्रिशिएशन मिळालं पाहिजे. कारण जसं शिक्षक म्हणून आम्ही काही तास तो आमच्याकडे असतो, तसं एक पालक म्हणून तो तुमच्याही संपर्कात असतो. त्याच्यासमोर चुकीच्या गोष्टी करू नका, त्याच्यासमोर खोटं बोलू नका, त्याच्यासमोर लपवालपवी करू नका. तर आणि त्याच्यासमोर त्याच्याबद्दल असलेलं प्रेम सुद्धा झाकून ठेवू नका, हे सुद्धा उघड करा. आणि प्रेम व्यक्त करताना प्रत्येक वेळेस बक्षीस दिलं पाहिजे, अमुक वस्तू भेट दिली पाहिजे असं नाही. तुम्ही अतिशय प्रेमानं 4 बोललेली वाक्य याच्यापेक्षा जगात मोठं प्रेम व्यक्त करण्याची दुसरी पद्धत नाही. तुम्ही जेव्हा प्रेमाने 4 वाक्य त्या मुलाला व्यक्त कराल आणि त्या प्रेमातून त्याला जे प्रोत्साहन मिळेल, हे प्रोत्साहन तुम्ही हजारो रुपयांच्या दिलेल्या बक्षिसा किंवा भेटीपेक्षा हे प्रोत्साहन खूप मोठं असतं. वेळात वेळ काढून तो जेव्हा चाचणी परीक्षांना चांगले गुण मिळवतो तर तुम्ही त्याचं कौतुक केलं पाहिजे. तो तुम्हाला चाचणी परीक्षेचा पेपर दाखवतो, त्याला 30 पैकी 30 गुण मिळाले आणि तुम्ही त्याला म्हटलं तू बाजूला रे, मला जरा महत्वाचं काम आहे, तर हे प्रोत्साहन होणार नाही. त्याला वाईट वाटेल. तो पुढच्या परीक्षेला 30 मार्क मिळावेत म्हणून झटणार नाही. त्याचं तुम्ही प्रत्येक परीक्षेला, प्रत्येक टप्प्यात तो जे यश मिळवतोय त्या यशाचं कौतुक, जो चुका करतोय त्या चुका दुरुस्त करण्यासाठीचं प्रोत्साहन किंवा संधी, आणि तो जे यश मिळवतो, तो जे काही अचीव्ह करतोय, तो जे काही प्रयत्न करतोय, ह्या प्रयत्नांचं सुद्धा तुम्ही त्याची हे केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे की हा बेटा तुझे प्रयत्न छान आहेत. कारण अनेक जण काय करतात की निकालाला महत्व देतात. निकाल चांगला आला की वा 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 काय छान काय छान, पण निकालाचं कधी कौतुक करू नका. ते मिळवण्यासाठी त्या माणसाने काय प्रयत्न केलेत त्या प्रयत्नांची दखल घ्या, प्रयत्नांचं कौतुक करा. कारण तुम्ही प्रयत्नांचं कौतुक केलं,
निकालाला अवास्तव महत्व दिलं नाही तर पुढच्या टप्प्यामध्ये तो प्रयत्न कधीही सोडणार नाही. यश महत्वाचं नाही, प्रयत्न महत्वाचे असतात प्रत्येक टप्प्यात. की माझ्या क्लासमध्ये मी किती उदाहरणं सांगू की ज्या विद्यार्थ्यांना 8वी 9वीला कमी मार्क होते, 10वीत खूप त्यांनी प्रगती केली, 10वीला कमी मार्क होते त्यांनी 12वीत खूप प्रगती केली. त्याचं कारण असं की गुणवंत विद्यार्थ्यांपेक्षा ज्यांची गुणवत्ता थोडक्यात हुकली, जे थोडे कुठेतरी कमी पडले, त्या लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं खूप मोठं कार्य चाटे क्लासेसचं व्यवस्थापन पार पाडत असतं. चाटे क्लासेस कुठल्याही विद्यार्थ्यावर, अगदी नापास झालेल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा माझा काहीही आक्षेप नाही, किंवा नापास झालेला विद्यार्थी सुद्धा बुद्धू आहे असं माझं अजिबात सांगणं नाही. तर त्याला अभ्यासाची संधी मिळाली नाही, त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, त्याला बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण मिळालं नाही, अशी माझी प्रचंड धारणा आहे. त्याच्यामुळे नापास झालेला विद्यार्थी सुद्धा माझ्या क्लासमध्ये येतो आणि तो भव्य दिव्य प्रगती करून दाखवतो. अशी सुद्धा कितीतरी उदाहरणं आहेत की. तर या सगळ्या गोष्टी पालकांनी, मी जे सांगतोय ह्याला एक शास्त्रीय आधार आहे, ह्या एक अभ्यास आहे. आणि म्हणूनच यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत. मुलगा नापास झाला की त्याला मारावंसं वाटेल, पण मारून नाही प्रश्न सुटणार. तर ज्या गोष्टी मी सांगतोय याला एक शास्त्रीय आधार आहे. या समजून घ्या, जाणून घ्या, याचं चिंतन करा, आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करा आणि त्याला प्रत्येक टप्प्यात यशस्वी होऊ द्या. हाच पालक नीतीमधून मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छिन. सर, आज आपल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना तुम्ही हे जे काही बहुमोल मार्गदर्शन केलंय ते त्यांना निश्चितच लाभदायी आहे अशी मला खात्री आहे. आणि त्याचा फायदा ते घेतील. निश्चित घ्यावा त्यांनी. आणि चाटे कोचिंग क्लासेस ज्या हेतूने तुम्ही विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेत त्याचा त्यांनी निश्चितपणे फायदा घ्यावा. आणि आपल्या अभ्यासात मी असं सांगेन की माझ्याबद्दल थोडंसं काही आक्षेप नोंदवले जातात. मुळात माझी फी परवडणारी नाही अशी नाहीच. साधारणतः इतर ठिकाणी जी काही फी असते त्याच्या आसपास किंवा थोडीफार कमी जास्त, काही ठिकाणी कमी असेल, काही ठिकाणी जास्त असेल. पण एवढा मोठा चालवायचं हे सगळं पसारा किंवा वसा, तर मला पैसे लागणारच. त्याच्यामुळे मी काय सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊ शकत नाही. काही विद्यार्थ्यांना देऊ शकतो ज्यांची खरोखर परिस्थिती खराब आहे, जे नाही माझी फी भरू शकत आणि माझ्या सिस्टीमचा त्यांना फायदा घ्यायचा आहे. त्या विद्यार्थ्यांनी मला अवश्य संपर्क साधावा, माझ्या विभागीय कार्यालयात संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला निश्चितपणे अतिशय कमी शुल्कात किंवा मोफत कसंही प्रवेश देण्याचा निश्चित विचार करू. पण तुम्हाला जर आर्थिक तुमची ताकद असेल तर तुम्ही आमचं शुल्क दिलंच पाहिजे, त्यात हे नाही. ज्यांना शक्य नाही माझ्या क्लासला येणं ते विद्यार्थी माझ्याकडे समर वॅकेशन बॅचला येऊ शकतात. ते विद्यार्थी माझ्याकडे स्पेशल टेस्ट सिरीज बॅचेसला येऊ शकतात. ते विद्यार्थी माझ्याकडे येऊच शकत नाहीत असे विद्यार्थी माझ्या या नोट्सचा आवर्जून उपयोग करू शकतात. या नोट्स फक्त मी माझ्याच विद्यार्थ्यांना देतो असं नाही. या नोट्स महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला, कुठल्याही शिक्षकाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही पुस्तकाच्या दुकानातून विकत घेता येऊ शकतात. महाराष्ट्रात सगळीकडे या नोट्स आहेत, सगळ्या दुकानात या नोट्स आहेत आणि त्या मोठ्या संख्येनं विकल्या जातात. त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टींचा अवश्य लाभ घ्या, चाटे क्लासेसचा अवश्य लाभ घ्या, एवढंच मी या निमित्तानं सांगू शकेन. आणि 10वी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश मिळवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या प्रयत्नांना माझे मनापासून आशीर्वाद. धन्यवाद. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुना उत्साह है इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो.
जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती।